भाग दुसरा. वैशालीचा निरोप. वैशालीला प्रणाम. आपल्या अंतिम प्रवासात निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही कुंदकट पर्वतावर राहत होते. तेथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, आनंद, चल आपण अंबलटिकेला जाऊ. जशी आपली आज्ञा. आनंद संमतीदर्शक स्वरात म्हणाला. महाभिक्खू संघ सोबत घेऊन ते अंबलटिकेला गेले. काही काळ अंबलटिकेला वास्तव्य करून ते नालंदा येथे गेले. नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटलीग्रामास गेले. पाटलीग्रामाहून कोटलीग्राम आणि कोटलीग्रामाहून नादिका येथे ते गेले. या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली. नादिकेहून ते वैशालीस गेले. वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता. तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळवण्यात बुद्ध यशस्वी झाले. असे सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले. वैशालीच्या जनतेने सभा बोलवून ह्याबद्दल तक्रार केली. पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धांना नगरास येण्यास निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला. बिंबिसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लिच्छवी पुरोहितपुत्र महाली याला निमंत्रण करण्यासाठी पाठवण्यात आले. भगवान बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व 500 भिक्खूंसह ते निघाले. वज्जियाच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटासह वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली. वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धाचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय. भगवान बुद्धांनी त्यांचे हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला. नंतर वर्षवासाचा समय आला. भगवान बुद्ध वर्षवासासाठी वेळुवनास गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षवास करण्यास त्यांनी सांगितले. वर्षवासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले, कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे त्यांनी योजले होते. एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले. मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदास सांगितले, आनंदा, वैशालीची ही माझ्या अखेरची दृष्टीभेट आहे. असे म्हणून त्यांनी वैशाली जणांचा निरोप घेतला. त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवी जणांनी त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले. ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगले नाहीत. 2. पावा येथे वास्तव्य. भगवान बुद्ध वैशालीहून भंडग्रामास गेले. भंडग्रामाहून हटिग्रामास व तिथून भोगनगरास ते गेले. भोगनगराहून ते पावा येथे गेले. पावा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आम्रवनात वास्तव्यासाठी गेले. भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असे चुंदाने ऐकले. चुंद आम्रवनात गेला आणि भगवंताच्या समीप जाऊन बसला. भगवंतांनी त्याला धर्मोपदेश केला. ह्यामुळे आनंदित होऊन चुंद भगवंतांना म्हणाला, उद्या माझ्या घरी भिक्खूसह वर्तमान भगवंतांनी येऊन भोजन घेण्यास कृपा करावी. आणि भगवान बुद्धांनी मौनाने जणू संमती दर्शवली. भगवंतांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने प्रयाण केले. दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टान्नाबरोबर सुकर मद्दवाचीही सिद्धता केली. तयारी होताच त्याने भगवंतांना कळवले, भगवान, वेळ झाली, भोजन तयार आहे. भगवंतांनी वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खूसह ते चुंदाच्या घरी आले आणि त्यांनी सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले. भोजनानंतर भगवंतांनी चुंदास पुन्हा धर्मोपदेश केला आणि आसनावरून उठून ते निघाले. चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवंतांना मानवले नाही. त्यामुळे त्यांना घोर आजार जडला. अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना होऊ लागल्या. पण भगवंतांनी स्मृती संप्रज्ञेचा नियोग करून सर्व सहन केले. आम्रवनात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनंदाला बोलले, चल आपण कुशिनाराला जाऊया. आणि मग सर्वजण पावाहून निघाले. 3.
कुशिनारा येथे आगमन. भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले, तोच त्यांना विश्रांतीची जरुरी भासू लागली. मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, वस्त्राची घडी करून माझ्याकरता बिछाईत कर. मी थकलो आहे. काही काळ विश्रांतीची मला गरज आहे. जशी आपली आज्ञा, आनंद म्हणाला. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी वस्त्राची चौघडी करून बिछायत तयार केली. भगवान बुद्ध त्यावर आसनस्थ झाले. आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, आनंदा, थोडे पाणी आण. तहान लागली आहे. पाणी प्यावे म्हणतो. आनंद म्हणाला, कुकुत्ता नदी इथून जवळच आहे. तिचे पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणेही सुलभ व आल्हाददायक आहे. भगवंतांनी तिथे चालावे, म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल. ह्या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही, घाणेरडे आहे. भगवान बुद्धाचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळच्या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मानले. आनंदाने पाणी आणले आणि भगवंतांनी ते प्राशन केले. थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्खूंसह कुकुत्तर नदीकडे गेले. तेथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान व जलप्राशन केले. दुसऱ्या तीरावरून ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे त्यांनी प्रयाण केले. तिथे पोचल्यावर त्यांनी बिछायत वर सरण्यास पुन्हा सांगितले. मी थकलो आहे, जरा पडावे असे वाटते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवंत त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसले आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, आपण मल्लांच्या शालवनात जाऊया. हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशिनारात ते उपवन आहे. आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले व 2 शालवृक्षांच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछाईत घालण्यास सांगताच आनंदाला ते म्हणाले, मी थकलो आहे. इथे पडावे असे वाटते. आनंदाने बिछाईत तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पहुडले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.